भाजपाच्या मुंबईतल्या मुख्यालयात सध्या देवेंद्र फडणवीस पोहोचले। तिकडची आपण थेट दृश्य बघतोय। मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जातोय। देवेंद्र फडणवीस हे नुकतेच या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात जल्लोष या ठिकाणी केला जातोय। 29 महापालिकांमध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आणि त्यानंतर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जातोय। दरम्यान आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप मुख्यालयात दाखल झालेले आहेत आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा जल्लोष केला जातोय। कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय। आपण दृश्यांमध्ये बघतो देवेंद्र फडणवीस हे नुकतेच दाखल झालेले आहेत। कार्यकर्त्यांना किंवा सगळ्या नगरसेवकांना काय संबोधित करतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काल लागलेल्या निकालात मोठ्या प्रमाणात यश भाजपाच्या वाट्याला आलं आणि यानंतर देवेंद्र भाऊस धुरंधर अशा पद्धतीचं अनेक ठिकाणी आपण बॅनर्स बघितले। मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं जातंय। 29 महापालिकांपैकी बहुतांश महापालिकांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळालेलं आहे। अनेक ठिकाणी भाजपाचाच महापौर बसणार असं सांगितलं सुद्धा जातंय। आपल्या मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी यांना विनंती करतो की आपण मोदक उठवून आपल्या या महाविजयाचा आनंद येथे साजरा करूया। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। मुंबईमध्ये भाजपाचा विजयोत्सव बघायला मिळतोय। भाजप कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी सध्या आपल्याला बघायला मिळते। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं जात आहे। राहुल जोरी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। राहुल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई कार्यालयामध्ये आले आणि मोठ्या प्रमाणात जल्लोष बघायला मिळतोय। काल दिवसभर राज्यभरातल्या महानगरपालिकांच्या निवडणुका लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित नरिमन पॉइंट इथल्या प्रदेश कार्यालयात उत्साहाचं वातावरण, एक जल्लोष पार पडला होता। आज सर्व मुंबईतील भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक यांना देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शन करणार आहेत। मुंबईतल्या दादर येथील वसंतस्मृती भाजप कार्यालयामध्ये सर्व नगरसेवक हे काही वेळापूर्वीच पोहोचलेत आणि मुख्यमंत्री या ठिकाणी देखील पोहोचलेले। सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांकडून मुख्यमंत्र्यांचं स्वागत जे आहे ते देखील करण्यात येते। काही वेळातच सर्व नगरसेवकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय मार्गदर्शन करतात, खास करून ज्या पद्धतीनं पहिल्यांदाच महापालिकेवर भाजपची एवढ्या मोठ्या संख्येनं नगरसेवक निवडून आलेले आहेत। आतापर्यंतचा हायेस्ट आकडा जो होता तो मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं 82 नगरसेवक हे शिवसेना विरुद्ध भाजप या लढतीत आले होते। मात्र भाजप महायुतीमध्ये लढत असताना उद्धव ठाकरे, राज ठाकरे या दोन्ही बंधूंसमोर लढत असताना जवळपास 89 नगरसेवक हे भाजपचे आलेत। तर युतीचा हा एक हाती विजय जो आहे तो झालेला आहे आणि महायुतीवर म्हणूनच भाजपचा महापौर म्हणजे येत्या काळात पहिल्यांदा भाजपचा महापौर हा देखील या ठिकाणी येतोय। त्यामुळं आज मुख्यमंत्री नेमकं नगरसेवकांना काय बोलणार, काय अधिकारी कार्यकर्ता बंधू भगिनींनो, हा प्रचंड विजय जो महायुतीला प्राप्त झालेला आहे हा मुंबईतल्या मराठी माणसाचा विजय आहे, हा मुंबईकरांचा विजय आहे, हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकासाचा विजय आहे। आणि जशा प्रकारचा क्रांतिकारक परिवर्तन आणि क्रांतिकारक विकास गेल्या 11 वर्षामध्ये देवाभाऊंनी या मुंबई शहरामध्ये घडवून आणलेला आहे तो त्या विकासाचा विजय आहे। या मुंबई भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जे अथक परिश्रम केले, आत्ता काम करणारे आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये काम करणारे असंख्य कार्यकर्ते, त्या असंख्य कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचा हा विजय आहे। आज या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये काम करत असताना मुंबई भारतीय जनता पार्टीचे 55 कार्यकर्ते मुंबईकरांची सेवा करता करता आपल्यातनं निघून गेले। ज्या वेळेला काही लोक घरात बसले होते तेव्हा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरून या ठिकाणी मुंबईकरांची सेवा करत होते आणि मुख्यमंत्री ज्या वेळेला ऑनलाईन होते
त्यावेळेला या महाराष्ट्राच्या जनतेचे अश्रू पुसण्याचं काम त्यावेळेला विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्रजींनी त्यावेळेला महाराष्ट्राच्या प्रत्येक तहसील पर्यंत पोहोचून त्यावेळेला दिलासा देण्याचं काम त्यांनी केलं होतं. त्या 55 भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आजचा हा विजय मी समर्पित करतो. येणाऱ्या काळामध्ये मुंबई भारतीय जनता पार्टीला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता, मुंबई शहराचा विकास देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये घडवत असताना मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित राखण्याकरता भारतीय जनता पार्टी आणि महायुती येणाऱ्या काळामध्ये दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस, महिन्यातले 30 दिवस आणि वर्षातले 365 दिवस अथक परिश्रम करेल, अशा प्रकारचं आश्वासन आणि शब्द सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना तुमच्या सर्वांच्या वतीनं मी देतो. आणि आपल्याला अपेक्षित आहे अशा प्रकारची कार्यपद्धती येणाऱ्या काळामध्ये राबवून या मुंबईकरांचं स्वप्न साकार करण्याकरता आपण सर्व परिश्रम करू, असा संकल्प आजच्या दिवशी आपण आज या ठिकाणी करूया. मी भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेतृत्व, देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी, या ठिकाणी आपले कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीनजी आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, या सर्वांचे सुद्धा अत्यंत मनापासून त्यांनी केलेल्या मार्गदर्शनासाठी अत्यंत मनापासून मी त्यांचे आभार प्रकट करतो. आणि तुमच्यामध्ये आणि देवाभाऊंच्या मध्ये जास्त काळ उभं न राहता मी थेट आपल्या देवाभाऊंना विनंती करतो की आपण या